मित्रांनो, 2024 मध्ये युट्यूबर बनणं झालं अवघड। 2024 मध्ये आपण युट्यूबर बनू शकतो का? युट्यूब मध्ये काम करू शकतो का? मित्रांनो, पहिले जर आपण बघितलं तर गावामध्ये एखादा युट्यूबर असायचा। शहरामध्ये जर आपण बघितलं तर 50 घरांपैकी 2 घरामध्ये युट्यूबर असायचे। पण आता गावामध्ये सुद्धा बघितलं तर प्रत्येक घरामध्ये युट्यूबर हा असतोच, कोणता ना कोणता व्हिडिओ बनवतोच, ते मग शॉर्ट्स व्हिडिओ असो किंवा लॉंग व्हिडिओ असो। आणि आताच्या काळामध्ये आपल्या गावामध्ये खेडोपाड्यामध्ये यूट्यूबर्स बनत आहेत, नवीन नवीन यूट्यूबर्स बनत आहेत आणि यूट्यूबरांची गर्दी झाली आपल्या खेडोपाड्यामध्ये, आपल्या गावामध्ये। आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर यूट्यूबर्स एवढे वाढलेत की एवढं कॉम्पिटिशन झालंय की चॅनल मोनेटाईज करण्यासाठी सुद्धा खूप अवघड होत आहे। आणि यूट्यूबवरती जर आपण बघितलं तर एवढे यूट्यूबर्स तयार होत आहेत की एवढे कॉम्पिटिशन वाढलंय की त्या कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहणं पण एक खूप महत्त्वाची गोष्ट झाली। एक सक्सेसफुल यूट्यूबर बनणं तर खूप लांबची गोष्ट आहे, पण त्या कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहणं ही खूप महत्त्वाची आणि खूप कठीण गोष्ट झाली। कारण यूट्यूबर्स एवढे वाढलेत तर 2024 मध्ये आपण यूट्यूब केलं पाहिजे की नाही? एक यूट्यूबर बनणं खूप सोपी गोष्ट आहे, पण एक सक्सेसफुल यूट्यूबर बनणं ही खूप अवघड गोष्ट आहे मित्रांनो। आणि प्रत्येकाला हे जमत नाही। ज्यांच्यामध्ये कला असेल आणि ज्यांच्यामध्ये यूट्यूब करणं एक जिद्द असेल आणि आवड असेल ना, तोच यूट्यूबवरती सक्सेस होतोय। आणि जर तुम्ही असा विचार केला असेल की मी यूट्यूबर बनेन तर तुम्ही इझिली बनू शकता, पण तुम्ही जर असा विचार केला असेल की मी एक सक्सेसफुल यूट्यूबर बनेन तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल आणि आजकालच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहावं लागेल आणि त्या कॉम्पिटिशनमधून तुम्हाला पुढे जावं लागेल। त्याच्यामुळे तुमच्याकडे जर पेशन असेल आणि तुमच्याकडे जर जिद्द असेल मेहनत करण्याची आणि चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्याकडे जर टॅलेंट असेल तरच तुम्ही यूट्यूबर बना। अन्यथा तुम्हाला जर फक्त आवड आहे आणि तुम्हाला फक्त यूट्यूबर बनायचं आहे, यूट्यूबवरती तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहेत, टाइमपास करायचा आहे, रील्स बनवायचे आहेत, शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचे आहेत आणि एक टाइमपास म्हणून यूट्यूबवरती काम करायचं आहे, असा जर तुम्ही विचार केला असेल तर तुम्ही यूट्यूब अजिबात करू नका। कारण 2024 मध्ये यूट्यूबर बनणं एवढं अवघड झालेलं आहे, कारण कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे। ज्याला पराभव मिळूनही, ज्याला अनसक्सेस मिळूनही जो यूट्यूबवरती काम करत राहतो, जो यूट्यूबवरती मेहनत करत राहतो, तोच यूट्यूबमध्ये सक्सेस होतो। आणि जर तुम्ही असा विचार केला की तो जसा कंटेंट बनवतो, तो जसा सक्सेस झालाय त्याचप्रमाणे मी कंटेंट बनवेन, त्याचप्रमाणे मी व्हिडिओ बनवेन आणि त्याच्याच प्रकारे मी सक्सेस मिळवेन, असा जर तुम्ही विचार केला असेल तर हा सुद्धा तुम्ही 2024 मध्ये विचार करू शकत नाही। का? कारण ज्याप्रमाणे तो कंटेंट बनवतोय त्याचप्रमाणे तुम्ही कंटेंट बनवले, त्याचप्रमाणे तुम्ही व्हिडिओ बनवले तर त्याचे व्हिडिओ चालतील पण तुमचे व्हिडिओ चालणार नाही। का? कारण तसे कंटेंट अगोदरच व्ह्यूअर्सने बघितलेले आहेत। जर तसे व्हिडिओ आणि त्या यूट्यूबरचे ते जर व्हिडिओ लोक बघत असतील तर त्याच टाईपचे सेम व्हिडिओ पब्लिक कशाला बघणार? यूट्यूबवरती जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावे लागेल आणि तुमच्या कंटेंटमध्ये, तुमच्या कामामध्ये दरवर्षी, दर दिवशी तुम्हाला बदल करावा लागेल। आणि आज जर तुम्ही बघितलं तर आजचा जमाना हा सोशल मीडियाचा जमाना आहे। त्याच्यामुळे प्रत्येक जण विचार करतो की मी यूट्यूबर बनेन, मी व्हिडिओ बनवेन आणि आताची सोशल मीडियाची एवढी पॉवर आहे की रातोरात एक जणाला स्टार बनवून टाकतो। त्याच्यामुळे जो तुम्ही विचार केला आहे तो चांगला विचार केला आहे। बस तुमच्याकडे धैर्य, पॅशन आणि मेहनत करण्याची जिद्द पाहिजे आणि तुमच्याकडे तो टॅलेंट पाहिजे आणि शेवटपर्यंत तुम्ही या कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहिले पाहिजेत, असा जर तुमच्यामध्ये विचार असेल आणि असे जर तुम्ही काम करत असाल आणि असे जर तुम्ही काम करणार असाल तर तुम्ही बिंदास यूट्यूबर बना आणि तुम्हाला यूट्यूबवरती सक्सेस सुद्धा मिळेल आणि चांगल्या प्रकारे तुम्ही पैसे सुद्धा कमवाल। बस तुम्ही टाइमपास म्हणून यूट्यूब करू नका, यूट्यूबला सिरियस घ्या आणि चांगलं काम करा, चांगले व्हिडिओ बनवा। कारण जेव्हा चांगले व्हिडिओ बनवाल, व्हिडिओ लोकांना आवडतील आणि लोकांना व्हिडिओ आवडतील तेव्हा तुम्हाला लोक ती सपोर्ट सुद्धा करतील आणि जेव्हा तुम्हाला लोकांचा सपोर्ट असेल ना तेव्हाच तुम्ही एक चांगले यूट्यूबर आणि सक्सेसफुल यूट्यूबर बनाल। आणि तुम्ही जर 2024 मध्ये यूट्यूबर बनणार असाल तर माझ्याकडून आणि माझ्या चॅनलकडून तुम्हाला ऑल द बेस्ट ऑफ लक आणि कॉंग्रॅच्युलेशन। चांगलं काम करा, तुम्हाला सक्सेस नक्कीच भेटेल। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करून नक्की मला सांगा की कोण यूट्यूबर बनणार आहात आणि कोण यूट्यूबर आहेत आणि यूट्यूबवरती कोण काम करत आहे, कुणाचा चॅनल यूट्यूबवरती आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। किती तुम्हाला वर्ष झाली काम करून यूट्यूबवरती,
ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक युट्यूबरला, जो युट्यूबर बनणार आहे आणि जो युट्यूबर आहे अशा सर्व मित्रांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर नक्की करा। लवकरच भेटूया अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू। खतम।